महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील आद्य स्वयंभू असलेलं देवस्थान म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी आणि त्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये चांदीचा अपहार झाल्याचा आरोप RTI कार्यकर्ते विठोबा ध्यानध्याने यांनी केलेला आहे आणि त्याबाबतच त्यांचा नक्की हे प्रकरण काय आहे, कुठल्या आधारावर त्यांनी हे आरोप केलेले आहेत, त्या संदर्भातच महाराष्ट्र क्रांती न्यूज त्यांच्याकडे आलेली आहे आणि पुढील काही वेळ त्यांच्याशी बोलून नक्की या प्रकरणामध्ये कोणाचा सहभाग असू शकतो का याबाबत त्यांना विचारणा करणार आहे। तर महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही खूप मोठा आरोप केलेला आहे देवस्थानावर, नेमकी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी भेटला आहात का? कुठल्या आधारावर हा आरोप आपण करतात? गेल्या वर्षीच या अपहाराबाबत आम्हाला तेथील काही आमचे कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली होती। याबाबत आम्ही व्यवस्थापकाशी विश्वस्तांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। तदनंतर आमच्या महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांनी माहिती मागितली, वेगवेगळ्या विषयाची व चांदीची माहिती मागितली, परंतु त्यांचं एकच उत्तर असायचं, आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही। सगळ्यांना सेम उत्तर दिलेले आहेत। या माझ्याकडे प्राप्त माहिती ते झालेलं आहे। मग आमची ती शंका बळावली का आपण जे चांदीबाबत आपल्या मनात जे आहे अपहार झाल्याचं ते सत्यता वाटत होती, म्हणून मी माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांना तक्रार केली व याची सखोल चौकशी व्हावी अशी मी त्यांना विनंती केली। त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। विश्वस्तांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस मूर्तीचा तो मलबा काढण्यात आला, कुंकूचा जे लेप होता तो काढण्यात आला, त्यावेळेस सगळ्या ज्या ज्या यंत्रणा असतात त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं। त्यांच्या देखरेखीखाली ती जी चांदी आहे ती काढण्यात आली आणि हे जे आरोप तुम्ही केलेले ते दाखवांत खोटे आहेत, त्याच्यात कुठलंही तथ्य नाही असं त्यांचं म्हणणं नाही। हे जे मी आरोप केलेले आहेत आता ते तत्कालीन व्यवस्थापक जे जानेवारीपर्यंत मार्चपर्यंत होते त्यांनीच लेखी खुलासा सादर केलेला आहे चौकशी दरम्यान का हो याच्यात फक्त 4 विश्वस्त होते, त्यांनी मनमानीपणे हे प्रक्रिया राबवली आहे। ठराव जो पास झाला तो नवीन नक्षीकाम करण्यासाठी पास झालेला आहे, परंतु 2000 ते 2014 मध्ये जी 406 किलो 193 ग्रॅम चांदी बसवली होती ते काढण्याबाबत कुठलाही ठराव, कुठली जाहिरात, कुठली निविदा प्रक्रिया, कोटेशन हे कुठलेही अवलंबलेलं नाही। हे असं असताना त्यांनी मनमानीपणे केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापक सुट्टीवर असताना त्यांनी हे केलेलं आहे असं व्यवस्थापकांचं लेखी खुलाशात नमूद आहे। त्या आधारेही मी आरोप केलेले आहे। आता स्थानिक पातळीवर प्रांत असेल, तहसीलदार असेल, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे चौकशीबाबत, त्यांनी तात्काळ चौकशी लावावी याबाबत त्यांना आपण भेटणार? हो, अगदी भेटणार आहे आणि आता लवकरच एवढ्या 8-15 दिवसात अहवाल सादर करण्याचे मला आश्वासित केलेलं आहे आणि चालू आहे, तपास चालू आहे असं एकंदरीत दिसतंय। आता उन्हाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी असते, भाविक भक्त लांबून येतात, आपण भाविक भक्तांना काय आवाहन कराल या निमित्ताने? भाविक भक्तांना एवढंच सांगेल, चौकशी समोर सत्यता येईलच आणि न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे। जे येईल ते भाविक भक्तांच्या भावनेशी सुसंगत राहील असं मला वाटतंय। निश्चितच आपण जर बघितलं मुद्द्यांच्या आधारे त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे, याबाबत करून यामध्ये निष्पन्न होईल, म्हणून याबाबत स्थानिक पातळीवर तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी, काश्मीरा संख्या असतील, हे याबाबत कशी चौकशी राबवतात आणि यातून काय निष्पन्न होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र विशाल वानखेडेसह मी प्रकाश बागुल, नाशिक। RTI कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान यांनी केलेल्या चांदी अपहार आरोपांवर विश्वस्त ललित निकम यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात सविस्तर। आरोप केलेले आहेत 22 किलो चांदीच्या अपहाराबाबत, त्याबाबत या चौकशी समितीमध्ये आपण कार्यरत होतात, काय सांगाल त्याबाबत? चौकशीला नाही, प्रथमतः चांदीबाबत मुद्दा उपस्थित झाला तो जानेवारी 2026 मध्ये उपोषणकर्ते छगन जाधव यांनी त्याबद्दल मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी त्यावेळेस इतर 16 मागण्यांसंदर्भात तत्कालीन व्यवस्थापक यांच्यावर आरोप केले। त्या संदर्भात विश्वस्त संस्थेने
माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कळवट यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली, तिचे कामकाज चालू आहेत. चांदीचा व सदर इतर मुद्दे सुद्धा त्या चौकशीमध्ये आहेत. तसेच RTI कार्यकर्त्यांनी जी काही माहितीच्या संदर्भात चांदीच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला आहे त्याबद्दल माझे सांगणे असे की प्रथमतः सदर मुद्दा हा चौकशीच्या अधीन आहे, पण तरीसुद्धा मी जनमानसांमध्ये भाविकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून या संदर्भात मी खुलासा करत आहे. याबाबत प्रथमतः 1998 पासून विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत भगवती मंदिरामध्ये चांदीचे काम झाले. ते चांदीचे काम साधारणपणे 397 किलो चांदी एवढी बसवली गेलेली आहे. त्यानंतर मंदिरामध्ये 2020-21 मध्ये खडक गळतीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत होती पावसाच्या पाण्याची. त्या संदर्भात आम्ही IIT पवई या तज्ज्ञ मार्गदर्शन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम सुरू केले. IIT पवईने आम्हाला मंदिर गाभाऱ्यातली चांदी काढण्याबाबत हे केले. त्यामुळे आम्ही विश्वस्त सर्वसाधारण सभेमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये अंदाजे तसा ठराव पारित केला सर्वानुमते आणि ती चांदी काढून त्यानुसार खडक गळतीमधील गळती रोखण्याचे आम्ही काम सुरू केले. त्यानुसार 15 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑगस्ट 2022 या 2 टप्प्यामध्ये चांदी काढण्यात आली. ही चांदी काढतेवेळी नियमांचे काटेकोर तंतोतंत पालन करून ही चांदी काढण्यात आली. असे घडले नाही की चांदी 15 तारखेला काढली. चांदी काढायची प्रोसिजर ही तत्कालीन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. त्या संदर्भात सगळे पत्रव्यवहार सगळ्या देवस्थानच्या अंतर्गत विभागाला दिले गेलेले होते. त्यानुसार 15 तारखेला विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, कर्मचारी, सुरक्षा विभाग, PN गाडगे ही संस्था आणि इतर काही लोक अशा सगळ्यांच्या उपस्थितीत चांदी काढण्यात आली व ती सीलबंद करण्यात आली. आता त्यानंतर ही चांदी जेव्हा मोजली तेव्हा असे लक्षात आले की ती 357 किलो चांदी मोजली, पण 357 किलो चांदी लावली, पण ती निघाली 384 किलो. त्याच्या संदर्भात आम्ही ज्या 3 फर्मने ही चांदी बसवली त्या फर्मचं आम्ही मार्गदर्शन घेतलं. त्या मार्गदर्शनानुसार त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून चांदीमध्ये घट कशी होऊ शकते. उदाहरणार्थ देवस्थानमध्ये याआधी नारळाच्या घासणीने चांदी घासणे किंवा तारेच्या घासणीने चांदी घासणे किंवा केमिकलयुक्त कुंकू हा गाभाऱ्यामध्ये धक्क्यावर पसरलेला असायचा किंवा याच्या अनेक या कारणांच्या अधीन राहून त्यांनी आम्हाला रिपोर्ट सबमिट केला 3 फर्मने की ज्यांनी वेळोवेळी आमच्याकडे चांदी बसवली. त्यानुसार अंदाजे त्यांनी 2.5 ते 3 किलो म्हणजे मिनिमम 2.5 मॅक्झिमम 3 किलोची घट पकडून चांदीमध्ये 12.5 ते 13% घट येऊ शकते असं त्यांनी आम्हाला रितसरपणे रिपोर्ट दिलेला आहे. त्यानुसार जी 13 किलो आलेली घट आहे, 13 किलोमध्ये जी घट आहे ती अशा पद्धतीची घट ही दिसून येत आहे. यामध्ये भाविकांमध्ये आणि वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये रोज वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या पसरत आहेत. सदरचे प्रकरण हे चौकशी अधीन आहे, त्यामुळे मी याबद्दल जास्ती माहिती देऊ शकत नाही. परंतु माझे भाविकांना सगळ्यांना नम्र विनंती आहे, अफवांवर कुठला विश्वास ठेवू नये. तसेच जी काही प्रोसेस झालेली ही कायद्याला धरून झालेली आहे, त्याच्यामुळे कुठली अनियमितता झालेली नाही आहे हे मी एवढेच आज सांगू इच्छितो आणि आपल्याला विनंती करतो. सर, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासन म्हणजे प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काही बोलवणं झालं का विचारणं झालं? नाही, अजून तरी विश्वस्त संस्थेला मी घेतलेल्या माहितीनुसार विश्वस्त संस्थेला अजून काही आदेश झालेले नाही. पण अशी जर काही चौकशी झाली तर ती स्वागत आहे. त्याच्यामध्ये कुठलाही काही दुजाभाव नाही. एक चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये, पण दुसरी जरी चौकशी झाली तरी त्यात काही नाही. आम्ही सगळ्या प्रकारचे दस्तावेज वगैरे प्रशासनाला देऊ तसं काही नाही. आम्ही म्हणजे संस्थांचे अधिकारी देतील, त्याच्यामध्ये जर पत्र प्राप्त झालं तर ते देतील. अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पत्र तसं काही प्राप्त नाही आहे. आता सुट्ट्यांचा कालावधी आहे, गडावर मोठ्या प्रमाणात भाविक येण्यास सुरुवात झालेली आहे. या आरोपांमुळे कुठेतरी संभ्रम भाविकांमध्ये निर्माण हो, नक्कीच. त्यांना काय आपण नक्कीच या सगळ्या आरोपांमुळे, चुकीच्या आरोपांमुळे संभ्रम निर्माण झालाय. भाविकांमध्ये असं पसरलं जात आहे की 15 तारखेला रात्रीतून सगळी चांदी अचानक काढली जाते आणि त्याच्यामध्ये अनेक संस्थांचे कार्यरत असणाऱ्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. तर या सगळ्या चुकीच्या भूमिका मांडलेल्या आहेत. प्रथमतः ही प्रोसेस आहे, असं एका रात्रीमध्ये काही घडलेलं नाही. सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी नियमांतिक पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आणि वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये काही लोक जाणून बुजून संस्थांची बदनामी करण्याकरिता चुकीची माहिती देत आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.